म्हणजे एका बाजूला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 1750 मार्कांचा लेखी परीक्षेचा तो सगळा भाग आणि दुसऱ्या बाजूला 275 मार्कांची मुलाखत. पण हा जो नेमका बदल आहे म्हणजे 2023 पासून हा खरं तर लागू होणार होता, पण तो 2023च्या ऐवजी आता 2025 सालापासून लागू होतोय. सो हे जे सगळं ट्रान्झिशन आहे, ते ट्रान्झिशन बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मला असं वाटतं की असे म्हणजे आपल्याला ब्रॉडली जे विद्यार्थी सध्या तयारी करत आहेत किंवा तयारीच्या परिस्थिती म्हणजे अभ्यासाची तयारी करत आहेत, ते 2 कॅटेगरीजमध्ये विभागता येतील. हे मी खूप ढोबळपणे सांगतोय. एका प्रकारचे विद्यार्थी असे आहेत की जे कदाचित गेल्या वर्षापासून 2 वर्ष 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून, ज्याला आपण सोप्या पद्धतीने असं म्हणूयात की जुन्या पॅटर्नचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यासाठी मला असं वाटतं की त्यांना अभ्यासक्रमाची ओळख काही प्रमाणामध्ये आहे, पण त्यांच्यासाठी एका अर्थानं आव्हान हे असणार आहे की ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे की पूर्वी तुम्हाला फारसं जवळपास लिहायचंच नव्हतं, विशेषतः मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये. आता तुम्हाला सगळा अभ्यासक्रम की जो वाढलेला पण आहे, ज्याची व्याप्ती पण वाढलेली आहे, पुढे आपण बोलूयातच, पण तो लिहायचा आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम ओळखीचा आहे, पण वाढलेला अभ्यासक्रम एका बाजूला आणि शिवाय तो आकलन करून लेखन करणं, हा या प्रकारचं चॅलेंज एका अर्थाने असणार आहे त्याच्यामध्ये. आणि जे नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळंच शून्यापासून एका अर्थाने करायचं आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी भय बाळगायचं काही कारण नाही की पूर्वी अशा प्रकारची परीक्षा होती, आता तिचं स्वरूप बदललेलं आहे वगैरे वगैरे. हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जी विद्यार्थी कदाचित 1 किंवा 2 वर्षापेक्षा अधिक काळापासून या परीक्षेची तयारी करत आहे.